आर्या नाही आली? नाही, आर्या नाही आली. नाही? कुठे गेली आर्या? ये बघ, आर्या नाबोक दोघं बी घरात आली नाहीये. म्हणून तर आम्ही आईकडे आलोय साकडं घालायला. मंदा, मंदा, माझी आर्या, आर्या कुठे? आर्या माझी आर्या कुठे? असं नको करू बाई, करू असं नको करू. माझी आर्या, माझी आर्या ती, माझी आर्या आहे. माझी आर्या आहे ना ती, माझ्या माझ्या दादाची मुलगी आहे ती. दादाची मुलगी. आर्या असं कसं तिचं आहे ना माझी. माझं चुकलं. माझ्या पोरांपायी तुझ्यावर येळ आली. खरं म्हणजे आम्ही तुझी काळजी घ्या हवी होती, पण वाऱ्यावर सोडलं बघ तुला. ज्यांनी तुझ्या वडिलांना मारलं ती माझी पोरं तुझ्या जीवाचं बी काहीतरी बरं वाईट करतील या भीतीनं मी पाय मागं घेतले. तुझी जबाबदारी नाही घेतली मी. माफ कर. खरंच माफ करा आम्हाला. मी काय करणार? मी काय करणार आणि तुम्ही काय करणार? भोग असतात ना, ते भोगायला लागतात. हे भोग आता आमोग आणि आर्याच्या वाट्याला नको. नको नको. ही काळूबाई, सुखरूप ठेव दोघांनी ती. ठेवणार, नक्की ठेवणार, सुखरूप ठेवणार, सुखरूप ठेवणार. आई काळूबाईच्या नावानं सांग भलं. नुसतं जंगलच दिसतंय, अमुक कुठेच दिसत नाहीये. मला माहितीये तू आर्याला शोधायला जंगलातच गेलायस, पण दिसत का नाहीयेस? सगळे प्रयत्न केले तरीही तू दिसत नाहीयेस. हरकत नाही, मीही इतक्यात हार मानणार नाही. मी प्राप्त केलेल्या सिद्धीच्या बळावर तुझं मन माझ्याकडे वळवून घेणारच आणि आर्याचे विचारही तुझ्या डोक्यातून काढून टाकणार कायमचे. तू कितीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलास तरी आता तुझ्यावर आणि या घरावर फक्त माझीच सत्ता असेल. आर्या, अमोक, आर्या, अमोग, किती वेडी आहे मी. माझं शरीर जखमी होऊन झोपीत पडलंय. काळूबाईच्या कृपेने निदान मी अमोगला पाहू तरी शकते.
माझं बोलणं तुला ऐकू येईल का अमुक? मी बरी आहे. अमोघ, स्वतः काळूबाई माझा उपचार करते. तू नको करू माझी काळजी. मी लवकर बरी होईन आणि घरी येईन. पण ह्या भयानक जंगलात तू थांबू नकोस. तू घरी जा. अमोघ, मी काय म्हणते ऐकू येतंय तुला? तू प्लीज घरी जा. इथे नको थांबू. आर्या, मोठ्या आई, ओ मोठ्या आई, मोठ्या आई, ओ मोठ्या आई, मोठ्या आई, ओ मोठ्या आई, मोठ्या आई. मोठ्या आई, मोठ्या आई, अहो बिबट्याच्या जंगलाकडनं आलोय. सरळ पाटील वाड्यावर जाणार होतो, पण पाटलांची गाडी इथं दिसली म्हणून इकडे आलो बघा. पण झालं काय? काय सांगू मग तुम्हाला? आपल्या अमोघराजे. काय झालं अमोघला? अमोघराजे बिबट्याच्या जंगलात शिरले. आता तुम्हाला तर माहिती आहे बिबट्याचं जंगल किती भयानक आहे ते. एकदा आत गेलेला माणूस परत कधी बाहेर आला नाही जिवंत. त्यांची बायको कड्यावरनं दरीतल्या जंगलात पडली. आर्या, त्यांना शोधायला ते मी आत गेले जंगलात. अडवायचा लय प्रयत्न केला बाई, पण त्यांनी काय ऐकलं नाही माझं. आता मी तुम्हाच ओळखतो, तेच मी ओळखतो म्हणून थेट इथं आलो बघा सांगायला. आता तुम्हीच काय ते करा बाई. दादा, आम्हाला घेऊन चला ते जंगलाकडं. अहो जंगल, तुम्हाला माहिती आहे जंगल कसं आहे? हो, समद ठाव आहे मला, पण ते दोघांच्या जीवापुढे काय महत्वाचं नाही बघा. चला तुम्ही. चल आर्या, काळूबाई, सुखरूप ठेव. अरे बाळा, या जंगलात काय करतोयस? तुम्ही कोण आहात? मी कात्यायनी या जंगलात लाकूड फाटा गोळा करण्याचं काम करते. अरे माझ्या पायाखालचंच आहे हे जंगल, पण तू तर या भागातला दिसत नाहीस. काय घोर लावलायस रे जीवाला? मान खाली घालून बसलायस तू. माझी बायको त्या कड्यावरून या जंगलात कोसळली. खूप शोधलं पण नाही सापडत आहे मला. तुम्ही कुठे पाहिलंय तिला? नाही बा, मला नाही दिसली. हा, पण त्या देवाला आणि जंगलाला दिसली असेल ना. म्हणजे नाही, मी तिला खूप शोधलं इथे, सापडत नाहीये मला कुठेच ती. पण मी प्रयत्न सोडणार नाहीये. मी इथून जाईन ते आर्याला सोबत घेऊनच. एवढं प्रेम आहे तुझं तुझ्या बायकोवर? देशील, माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील. तुला सापडलं की. पण आता असं कर, अरे हे जंगल लय भयंकर हाय, असं कसं शोधणार तिला? एक काम कर, या जंगलाच्या येशीवर एक वस्ती आहे. अरे ते समदे लोक या जंगलातच हिंडत असतात मध गोळा कराया. पानन पान वळखीच आहे त्यांच्या. तू तिथं जा आणि विचारपूस कर. कुणाला ना कुणाला तुझी बायको दिसलीच असणार. खरंच? होय. पण तुम्ही नाही, तुम्हीच म्हणालात की हे जंगल खूप धोकादायक आहे. मग तुम्ही एकट्याच या जंगलात? अरे हे जगच माझं जंगल आहे. माझा संचार सगळीकडे असतो. मी काय बोलताय ते खरंच कळत नाहीये मला, पण तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. अरे मी समधीकडे फिरत असते ना, कधी ना कधीतरी आपण समोर आलोच असणार, वय की नाही? बरं ते जाऊ दे, त्याचा विचार तू नंतर कर. तू आधी त्या वस्तीत जा आणि तुझ्या बायकोची विचारपूस कर. जा. हा. आ
ते कळ. अगं अमुकला कोणी बी वश करू नये म्हणून केलेली उपाययोजना आहे. मावशी काम कसली करताय ठेवा. हे घ्या पेढा खा, आनंदाची बातमी आहे. सागर दादा इकडे या. हे घ्या पेढा खा. अहो पेड कशा पाय वाटतंय मला ते. अहो आपल्या घरावरचं संकट टळलं ना. आर्या गेली. अहो गुरुजींनी पक्का बंदोबस्त केला बघा तिचा. ओ दादा घ्या पेढा घ्या. मीटिंग दादा साहेब घ्या पेढा घ्या. अहो आपल्या जीवावर उठलेल्या शस्त्राचा नायनाट केला ना गुरुजींनी, म्हणून मी समजासनी पेढे वाटते बघा. मला तर इतका आनंद झालाय ना, असं वाटायला लागलं अख्ख्या गावातून पेढ वाटवत. वय गुरुजींनी शेवटी काळूबाईवर मात केलीच. गावातलं आर्याने उघडलेलं देऊळ आपल्याला पुन्यांदा बंद करता येईल आता. शेवटी पिढा गेली म्हणायची. बेस्टच झालं, मी स्वतःच्या हाताने बंद करतो. चला थांबा, काही करू नका. तो प्रांत गुरुजींचा आहे, कळलं का? ते ठरवतील केव्हा कधी काय करायचं ते. अज्ञातवासात गेलेत गुरुजी, तोपर्यंत आपण वाट बघूया. स्वतःच्या हाताने देऊळ बंद करतील ते. हे बी करेक्ट बोलला, पण गुरुजीनं मानलं पाहिजे. काळूबाई वरचढ होते असं वाटत होतं, पण गुरुजींनी शेवटचा डाव टाकला आणि समजा गेमच फिरला. गुरुंचे गुरु, विराट गुरु. दादासाहेब काय बी म्हणा, आज सेलिब्रेशन झालंच पाहिजे बघा. काय चाललंय तुमचं इथे समद्यांचं? कसलं सेलिब्रेशन ग मालती? घरात पोऱ्याचा पत्त्या नाहीये. काल मी त्याला फोन केला होता, तेव्हा म्हणला गाडी बंद पडलीये म्हणून इकडे तिकडे कुठेतरी थांबतो, सकाळच्याला घरी येतो. अजून पत्ता नाही हो पोराचा. मग अशी फोन बी लावला तर फोन बी लागत नाहीये. तुम्हाला कोणाला बी त्याची पर्वा नाहीये. मीच जाते शोधायला. अहो, आई साहेब, जरा थांबा, जरा दमानं घ्या की. अहो पण गुरुजींनी आर्याचा बंदोबस्त केलेला आहे. अमोघ राजांवरची त्यांची मोहिनी आता उतरली असेल, कमा बी येतील ते. हा जर थांबा. फौजदार, तुम्ही माणसांना धाडा आधी अमोघ राजांना शोधण्यासाठी. अहो दादासाहेब, अमुक भाऊजींवरची मोहिनी उतरली आहे, समजा खरं आहे. पण जर अमुक भाऊजी तिच्या माग माग गेले असतील तर तिला वाचवायला अनु कुठं अडकले असतील म्हणजे? बघा, मी तुम्हाला सांगत होते ना, एक काम करा ना, त्या गुरुजींच्या शिष्यानं फोन करा ना. ते होते ना तिथे, ते सांगतील ना आपल्याला अमुक होता का नव्हता. लावतो फोन लावतो. उचलं ना झालाय. नका लावत बसू तो फोन. तुम्ही त्या विराट स्थानावर जा आणि तिथे जाऊन बघा अमुक कुठं आहे ते. त्यांच्या शिष्यांना विचारा, तुम्ही जाऊन बघा. फौजदार चला. हो, काय होणार आहे ना, कुठे सापडणार आहे मला तर काही समजना झालंय. अजूनही का दिसत नाहीयेस तुम्हाला? अमुक आजी, आजी तुम्ही इथे? अमुक काळजात कालवा कालव होतो तिनं. सुखरूप आहेस ना तू? खरंच सुखरूप आहेस ना? मोठी आई, माझे डोळे विश्वास बसेना. बिबट्याच्या जंगलातनं जित्ता माणूस पहिला बाहेर आलेला बघितलाय मी. साधं सुद्धा नाही, चमत्कार आहे. ही समधी काळूबाईची कृपा. आर्या कुठे? आजी, आर्या.
जवळच एक दरी आहे, त्या दरीमध्ये कोसळली आणि गेली वर. मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही सापडली मला कुठे. मी सगळीकडे शोधलं. शेवटी जंगलात मला एक बाई भेटल्या. त्या मला असं म्हणाल्या की की तू एक काम कर, जंगलाच्या वेशीवर जा, तिथे एक वस्ती सापडेल. त्या वस्तीमध्ये कुणालाही विचार, त्यांच्यापैकी कुणाला तरी माहित असेल की आर्या कुठे आहे म्हणून. म्हणून मी धावत बाहेर आलो. इथे पाहिलं तर इथे वस्तीच नाहीये कुठे. अहो, तुम्हाला ती वस्ती कशी सापडणार? जंगलाची वेशीवर तशी वस्तीच नाही. काय? हा, अगं पण त्या माझ्याशी खोटं का बोलल्या? आपण कोण बाई? कशी होती ती बाई? जंगलातला लाकूड फाटा गोळा करणाऱ्या होत्या. नवारी साडी नेसली होती त्यांनी. कपाळावर कुंकू होतं. एवढंच माहितीये. हे समद जंगल धोकादायक आहे ना, म्हणून तू यातून बाहेर पडावं म्हणून काळूमाईनं सूचना दिली होती. बाई काळूमाई तरी होती, ते तर तिने पाठवलेली कोणीतरी. आजी काय बोलतेस तू? हे बघा मग, काळूमाईनं तुला स्पष्ट इशारा दिलाय की तू घरी जायला पाहिजेस आणि ते तू मान्य कर. आजी मला आता या विषयावर चर्चा नकोय. मला आर्याला शोधायचंय आणि तिला शोधण्यासाठी मी आज चाललोय. अमोघ, तुझा काळूमाईवर विश्वास नसल, पण माझ्यावर तरी विश्वास आहे ना. हे समत्या जंगलात ना तुला सुखरूप बाहेर आणलाय तिने, तसंच ती आर्याला बी आणल. आर्या घरी परत येईल. तुला माझी शपथ आहे, तुला माझी शपथ आहे. माझा ऐक, आर्या येईल घरी परत येईल ती. किती गुंतागुंतीची रचना करतेस ग तू. ह्या भयानक जंगलात अमुक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला शोधायला आलाय. आणि हे तो नेहमीच करतो. त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला दिसावं, आणि त्याही पेक्षा त्याचं त्यालाच कळावं म्हणून हे सगळं घडतंय ना. काळ हे सर्वश्रेष्ठ वरदान आहे. काळाने ठरवलेल्या वेळीच सगळं घडतं. आकाशात तारे उगवतात, फुलं फुलून सुगंध दरवळतो, फळं पिकून झाडावरून गळतात. हे सगळं ठरलेल्या वेळीच घडतं. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तेव्हाच ते घडतं. मग मला बरं व्हायला किती वेळ लागेल? जितका गरजेचा आहे तितका वेळ तुला द्यावाच लागेल.